नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की उन्हाळ्यात तुमच्या झाडाची तुम्हाला काळजी कशी घ्यायची। हा मित्रांनो पार्ट 3 आहे। समजा तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 नाही पाहिलं, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, नक्की पाहाल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। आता मित्रांनो जो 8व्या नंबरचा पॉइंट आहे तो आहे मित्रांनो लीफ केअर। लीफ केअर मध्ये काय पानाची काळजी कशी घ्यायची आहे। सगळ्यात पहिले जे पण इंडोर प्लांट्स म्हणजे जे घरामध्ये आपण झाडं लावून ठेवले त्यांचे स्वच्छपणे आपल्याला कोणताही ओला कपडा कॉटनचा घेऊन घ्यायचा आहे किंवा आपल्याकडे जी स्प्रे बॉटल आहे मित्रांनो ती स्प्रे बॉटल घेऊन घ्यायची आहे। चांगल्याने झाडावर पाणी स्प्रे करायचं आहे आणि ते कोणत्याही एका कापडनी चांगल्याने पुसून घ्यायचं आहे। स्प्रे बॉटल नसेल तर डायरेक्ट एक कपडा घ्यायचा आहे कॉटनचा कोणताही, चांगल्याने ओला करून घ्यायचं आणि त्यांनी आपल्या झाडाचे पानं चांगल्याने पुसून घ्यायचे। याने मित्रांनो जी वरची जी लेअरवर म्हणजे डस्ट वगैरे डस्ट पार्टिकल्स लागले असतील ते साफ होतील आणि मग यांनी जे आपलं फोटोसिंथेसिस आहे झाडाचं खूप चांगल्याने होईल, जेणे की आपलं जे झाड आहे ते खूप हिरवगार होईल। तर हा पण पॉईंट मित्रांनो नक्की लक्षात ठेवायचा आहे। याने फोटोसिंथेसिस खूप चांगलं होईल आणि जे आपल्या घराच्या बाहेर झाडं म्हणजे आपण अंगणात अजून आपल्या गार्डनमध्ये झाडं लावून ठेवल्या त्यांच्यासाठी आहे की आपलं जसं पाईपने आपण पाणी टाकतो तर पाईपने जे पानं आहे मित्रांनो ते स्वच्छ धुवून घ्यायचे। याने जे डस्ट वगैरे आहे ती सगळी साफ होऊन जाईल आणि तुमच्या झाडाचं फोटोसिंथेसिस खूप चांगलं होईल, जेणे की तुमचं झाड खूप हिरवगार होईल। त्या मित्रांनो 9व्या नंबरचा पॉईंट आहे प्रूनिंगचा। म्हणजे तुमच्या झाडाची तुम्हाला कटाई म्हणजे कटिंग चांगल्याने करायची आहे, पण एकदम बारीक कटिंग नाही करायची आहे। सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे बारीक कटिंग उन्हाळ्यात अजिबात तुमच्या झाडाची नाही करायची आहे। यानी झाड जे आहे ते आधी स्ट्रेसमध्ये असते ते त्यांनी अजून स्ट्रेसमध्ये जाऊ शकते, जेणे की झाड मित्रांनो खराब होऊ शकते। तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे। बारीक कटिंग कोणत्याही झाडाची तुम्हाला उन्हाळ्यात नाही करायची आहे। मग पुढचं आहे की कटिंग कशी करायची आहे। तर प्रूनिंग मध्ये मित्रांनो आपल्याला झाडाची बारीक बारीक करायचं आहे। जे पण खराब जे झाडाचे फांद्या असतील ते तुम्हाला कट करायचे आहे आणि जे पण वाळलेले पानं किंवा येलो ब्रांचेस वगैरे झाले असतील ते तुम्हाला झाडापासून हटवून द्यायचं आहे। बस तुम्हाला उन्हाळ्यात एवढीच हलकीशी कटिंग करायची आहे झाडाची, जास्त बारीक नाही करायची। आता मित्रांनो 10व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे आपला पॉट प्रोटेक्शन। पॉट प्रोटेक्शन मध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे मित्रांनो तुम्हाला कोणते पण जे काळे प्लास्टिकचे जे कुंड्या येतात ते अवॉइड करायचे, झाडामध्ये ते अजिबात वापरायचे नाहीये। जसे मित्रांनो ही जी कुंडी पाहू शकता आपण, ही प्लास्टिकची अशी ब्लॅक पॉट्स येतात। हे मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यात जसे पण तुम्ही नवीन झाडं आणले असेल त्याच्यात तुम्हाला लावायचे नाहीये, कारण हे जे आहे ही खूप लवकर हीट होते, अजून हे जे झाड आहे हे खराब होऊ शकते। तर हे पॉईंट नक्की लक्षात ठेवायचं आहे। असे जे काळ्या कुंड्या असतात उन्हाळ्यात अजिबात तुम्हाला वापरायचे नाहीये। आणि मित्रांनो प्लास्टिकच्या पण कुंड्या तुम्हाला वापरायला नाही पाहिजे। पण समजा मित्रांनो खूप जास्त प्लास्टिकच्या कुंड्याच असतील तुमच्याकडे मॅक्सिमम, तर तुम्हाला कोणताही एखादा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने जसं आपण माठाला गुंडाळतो तसंच तुमच्या या कुंडीला तुम्हाला चांगल्याने कव्हर करून घ्यायचं आहे। कोणता पण एखादा खराब कपडाही घेऊन घ्याल, त्यांनी तुमचे जे मेन इम्पॉर्टंट प्लांट्स आहे किंवा खूप कमी असतील तुमच्याकडे झाडं, तर सगळ्याच झाडांना जे पण प्लास्टिकचे असे काळे कुंड्या असतील किंवा कोणते असे प्लास्टिकचे पॉट्स असतील त्यांना तुम्ही गुंडाळून ठेवू शकता। याने तुमच्या झाडाची कुंडी लवकर गरम नाही होणार आणि तुमचं जे झाड आहे मित्रांनो ते चांगलं राहील। आणि पुढचा पॉईंट आहे की तुम्हाला वरती सरफेसवर ठेवायला पाहिजे स्टँड्स वगैरे किंवा विटा वापरायला पाहिजे, जेणे की याची हाईट थोडीशी होईल आणि डायरेक्ट जी जमीनची हीट असते ती तुमच्या झाडाला नाही लागणार। आता मित्रांनो जो 11व्या नंबरचा पॉईंट आहे तो काय आहे की तुमचे जे पण सीडलिंग्स म्हणजे जे आता नवीन तुम्ही झाडं उगवले असेल सीड्स पासून, जे म्हणजे सीड्स लावले असतील कोणत्याही झाडाचे बिया तुम्ही आता पेरले असेल, तर ते जे मित्रांनो बिया आहे ते तुम्हाला शेड एरियामध्येच ठेवायचं आहे। जे पण लावले ज्याही कुंड्यांमध्ये तुम्ही लावलेले ते कुंड्या तुम्हाला शेड एरियामध्येच ठेवायचं। 12व्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो हीट डॅमेज। हीट डॅमेजमध्ये काय होऊ शकतात, जसे तुमचे झाडाचे पानं आहे ते वाळू शकतात मित्रांनो, ते ड्राय होतात किंवा झाड पूर्ण ड्राय होऊ शकतात, किंवा मित्रांनो जे झाडाचे टिप्स असतात म्हणजे जो असा वरचा जो पानांचा टोक असतो तोच फक्त असा ब्राउनिश झाला असतो हलकासा, किंवा जे आहे मित्रांनो लीफ कल दिसू शकते, म्हणजे जे झाडाचे पानं आहे तसे तुम्हाला कल झालेले दिसू शकतात ते, किंवा मित्रांनो जे आपलं फ्लावरिंग ड्रॉपिंग म्हणजे जे पण आपल्या झाडाला कळ्या लागतात ते कळ्या पण गळून पडतात। तर हे हीट डॅमेजच आहे। हीट डॅमेज कसं झाडाला म्हणजे वाचवायचं ते मी तुम्हाला आधीच सांगितलं। जे ग्रीन नेट अजून जे मल्चिंगचे जे सगळे पॉईंट्स होते ते तुम्हाला वापरायचे, याने तुमचं झाड सुरक्षित राहील। आता मित्रांनो 13व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे पेस्ट अटॅक्सचा। म्हणजे झाडाला खूप किडे कीटक लागतात, त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला कीटनाशक वापरायचे आहे। तसा मी एक व्हिडिओ बनवून ठेवलाय 10 कीटनाशकवर, तर तो व्हिडिओ पाहू शकता। त्याच्यातलं कोणताही आपल्याला जो कीटनाशक इझी वाटेल, जो आपण लवकरात लवकर तयार करू शकता, तो कीटनाशक आपल्याला घरच्या घरी तयार करायचा आहे आणि झाडावर त्याची फवारणी करून द्यायची आहे। किंवा मित्रांनो जसं आता जशी हीट वाढते, जसं उन्हाळ्यात आता जसं खूप जास्त हीट वाढत आहे, तर हीट सोबत मित्रांनो जे किडे म्हणजे पेस्ट आहे ते पण झाडावर खूप जास्त लागतात, तर किडे कीटक झाडाला खूप लागतात। त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे कडुलिंबाचं तेल आहे
ते वापरायचं आहे. 1 चमचा 1 लिटरमध्ये टाकायचं आहे आणि चांगल्याने आपल्या झाडावर याची फवारणी करून द्यायची आहे. याने तुमच्या झाडावरचे जेवढेही किडे असतील मित्रांनो ते म्हणजे चालले जातील. तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे. कडुलिंबाची फवारणी दर 10 ते 15 दिवसात तुमच्या झाडावर तुम्हाला नक्की करायची आहे उन्हाळ्यामध्ये. पण कोणतंही कीडनाशक किंवा जे असं नीम, आपलं जे नीम ऑइल होतं म्हणजे कडुलिंबाचं तेल, त्याचं जे आपण फवारणी करणार होतो ते तुम्हाला मित्रांनो कधी पण आफ्टरनूनमध्ये अजिबात स्प्रे नाही करायचं आहे. आता मित्रांनो जो 14व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे टेरेस गार्डनिंगसाठी. ज्यांच्याकडे पण मित्रांनो जे गच्चीवर झाडं लावतात त्यांच्यासाठी मी पॉईंट्स घेऊन आलो आहे. तर आता ते आपण बघू. जे पण मित्रांनो गच्चीवर झाडं लावतात तर त्याच्यासाठी खूप जास्त हीट असते. तर मित्रांनो जे गच्चीवर जेही लोक झाडं लावतात त्यांना ग्रीन नेट नक्की तुमच्या झाडाला लावायची आहे. हे तर कंपल्सरीच आहे तुमच्यासाठी. तर ग्रीन नेट नक्की वापरायचं आहे. मग पुढचं आहे मित्रांनो की तुम्ही समजा ग्रास मॅट्स जे आहे ते वापरू शकता झाडामध्ये, तर ते वापरायला पाहिजे. किंवा मित्रांनो सिंपल तुम्ही टाईल्स किंवा जे असे विटा असतात मित्रांनो त्यांच्यावरही तुमच्या झाडांना असं हीट म्हणजे हाईट देऊ शकता. ही हाईटने काय होईल मित्रांनो, ही जी जमिनीवरची डायरेक्ट हीट असते ती तुमच्या झाडाला नाही लागणार, कारण गच्ची तर तशी खूप सगळ्यात जास्त तापते. तर हा जो पॉईंट आहे मित्रांनो नक्की लक्षात ठेवायचा आहे. वर झाड आहे. अजून एक स्पेशल पॉईंट आहे. जे पण लोक गच्चीवर झाडं लावतात त्यांना आपले झाडं असे जवळ ठेवायचे. जसे हे पाहू शकता माझे टमाटरचे झाडं कसे जवळ आहे. मग पाहू शकता की हे असं गुलाबाचे झाडं. आणि मग हे असे जे मित्रांनो सगळे झाडं आहे ते असे तुम्हाला एकदम ऑर्डरमध्ये जवळ ठेवायचे. याने काय होते मित्रांनो, हिटिंग नाही होत. अजून जी ह्युमिडिटी असते ती मेंटेन राहते, जेणे की झाड जे आहे हिरवेगार राहतात. तर आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की उन्हाळ्यात आपले जे झाडं आहे गच्चीवर जे झाडं लावतात त्यांना आपल्या झाडांना दूर नाही ठेवायचं, जवळ झाडं मांडून ठेवायचे. आता मित्रांनो आपला जो शेवटचा 15व्या नंबरचा पॉईंट आहे हा बोनस पॉईंट्स आहे. तर बोनस पॉईंट्स कोणते कोणते आहे तुम्हाला सगळ्यात पहिले जो पहिला आहे पॉईंट तो आहे की सेल्फ वॉटरिंग सिस्टम बनवायची आहे तुमच्या झाडासाठी. म्हणजे झाडाला ते स्वतःहूनच पाणी टाकते ही सिस्टम. ते घरच्या घरी कशी बनवायची याच्यावर मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे. जो एंड स्क्रीन येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला कमेंट देऊन देईल. मी आता तुम्हाला नक्की तयार करायला पाहिजे. दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो की हा बेस्ट सीझन आहे खत बनवण्यासाठी. तर समजा तुम्हाला खत बनवणं तयार करायचं तर पोस्ट सगळे जे खत आहे त्याच्यावर मी चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे. तर ते व्हिडिओज नक्की पाहा. खत बनवण्यासाठी हा बेस्ट सीझन असतो. तर तुम्हाला जे खत बनवण्यात नक्की सुरू करून द्यायचं आहे. आणि तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे की तुमचे जे सगळे झाडं असतील मित्रांनो त्यांच्यावर तुम्हाला मॉनिटर म्हणजे तुमच्या सगळ्या झाडांकडे तुम्हाला मित्रांनो लक्ष द्यायचे आहे. याने की तुमचे झाडं खूप हिरवेगार राहतील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपल्या झाडाची काळजी घ्यायची आहे या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर इकडे व्हिडिओज येऊन जातील. इकडे तुम्हाला खताची प्लेलिस्ट आणि बाकी पण जे व्हिडिओज मी सांगितले होते ते सगळे आता स्क्रीनवर येऊन जातील. तर त्या व्हिडिओजला क्लिक करून नक्की पाहाल. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन कराल. धन्यवाद.